दारुड्याची बायको असते. आणि त्याचे लेकरं पण एवढे अभ्यासून एवढे हुशार आहेत त्या दारुड्याचे. पण मला सांगा, त्या दारू पण काय झालं, सगळं नाश झाला. तंबाखू ओढून काढील जो दूर, ते घर बुडेल त्याने पापे. बरं, आता त्या काढणाऱ्याची चूक आहे का? नाही ना, काढणाऱ्याची काय चूक आहे? त्याचा तो धंदा आहे. त्यानं त्याच्यावर लिहून ठेवलंय त्या तंबाखूच्या पुडीवर. नीट वाचा. तंबाखूच्या पुडीवर काय लिहिलेलं असतं? तंबाकू खाने से कैंसर हो सकता है. तंबाकू खाने से कैंसर हो सकता है. धूम्रपान करना आरोग्य के लिए हानिकारक है. तरी पण मला सांगा, जास्त अहो दूध चांगलंय का वाईट आहे? दूध चांगली ना, सगळ्यांनाच माहिती आहे दूध चांगलंय, ती वाईट आहे. परंतु दूधवाल्याला बिचाऱ्याला घरोघरी जाऊन दूध विकावं लागायलंय आणि त्याच्या दारामध्ये मात्र रांगच्या रांग लागलेली आहे. कळतं ना महाराज? कुणाला कळत नाही बरं सांगा? सगळ्यांनाच कळतं. परत पहा, आणि या अभंगामध्ये महाराज उपदेश करतात. आता उपदेश कुणाला करतात हा सुद्धा तिथं प्रश्न आहे. कारण की दोन अर्थी उपदेश केला. एक ज्ञानीजनांना केला आणि दुसरा अज्ञानी जनांना केला. तुकाराम महाराज म्हटले की मूर्खाला उपदेश करून काही उपयोग नाही म्हटले. पहा, एके ठिकाणी कीर्तन होतं. संध्याकाळचे 12 वाजले, कीर्तन सुटलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जायला निघालो. गाडीमध्ये बसलो आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर एक बाईनं गाडीच अडवली. म्हटली, थांबा ना ताई, थोडं 5 मिनिटं थांबा. म्हटलं ठीक आहे ताई, काय असं काम आहे? म्हटलं तुमचं काय थांबा म्हणता? नाही म्हटलं ताई, फक्त 5 मिनिटं थांबा. बरं म्हटलं ठीक आहे. म्हटलं ताई बोला ना. म्हटलं मला जायचंय. म्हटलं लांब घर आहे म्हटलं माझं. ताई म्हणे एक काम करा ना, फक्त 10 मिनिटं आमच्या घरी चला. म्हणलं आता वेळ नाही. म्हटलं ताई पुढच्या आठवड्यामध्ये आलं की पहिलं तुमच्या घरी. पुढच्या आठवड्यामध्ये तिथंच कीर्तन होतं. गावी गेले, त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर तिथं बसल्याच्या नंतर म्हटलं ताई काय तुमची अडचणी सांगा बरं. तिनं सांगितलं. म्हटले ताई बाकी काहीच करू नका. म्हटले आमचे हे काय करतात, खूपच पितात. म्हटले आमचे